विद्यार्थी मित्रांनो, आपण या अगोदर वर्तुळावर एक व्हिडिओ तयार केला होता। त्यामध्ये आपण काय केलं होतं की वर्तुळाचा परिघ आणि वर्तुळाचा परिघ आणि व्यास याचं जे गुणोत्तर आहे हे C/D म्हणजेच सर्कम्फरन्स भागिले व्यास बरोबर काय येतं, हे नेहमी 22/7 येतं आणि त्यालाच ग्रीक भाषेत पाय असं म्हटलं जातं किंवा 3.14। हा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मिळेल, तो व्हिडिओ पाहून समजून घ्या, तो पहा। जर पाहिला नसेल तर तो पाहून समजून घ्या, नंतर हा व्हिडिओ पहा। यामध्ये आज आपण काय पाहणार आहोत की वर्तुळ कंस। आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं होतं, परिघ, ज्याला सर्कम्फरन्स आपण म्हणतो। परिघ आणि व्यास याचं जे गुणोत्तर आहे, परिघाला व्यासाने भागलं की कधीही 3च्या आसपास त्याचं उत्तर येतं। कुठल्याही एवढ्या वर्तुळापासून एवढ्या वर्तुळापर्यंत जातो, त्याच्यामध्ये बदल होत नाही, तो स्थिरांक आहे, म्हणून त्याला पाय या अक्षराने संबोधलेलं आहे। आणि या सूत्राचा आधार घेऊन आपण काही उदाहरणं सुद्धा सोडवली होती। यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ कंस, समजा ही एक वर्तुळ आहे किंवा एखादी बांगडी आहे गोल असं समजा, आणि A-B ह्या बिंदूमध्ये तुटली, ब्रेक झालेली आहे, तर त्यामुळं काय झालं की A-B हा जो बिंदू आहे याचे दोन तुकडे झाले या वर्तुळाचे। मग हा वरचा एक भाग इथपर्यंत आणि हा खालचा एक भाग, हे जे दोन भाग झाले, या दोन भागांना काय म्हणतात, हा इथून इथपर्यंतचा भाग वर्तुळ कंस काय म्हणतात, वर्तुळ कंस। आता याचे वेगवेगळे प्रकार आहेत। मग हा मोठा वर्तुळ कंस आहे, समजा फक्त AB ने याला संबोधलं जातं का, नाही, तर इथं कोणता आहे तो दाखवण्यासाठी मध्ये एक अक्षर लागतं। समजा इथं O आहे आणि हा या बिंदूला आपण दुसरे नाव दिले, इथं AB दिले, हा A हा B आणि हा खालचा बिंदू हा P हा Q आणि मध्ये R दिले। आता वर्तुळ कंस AOB याच्यामुळे जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर ही रेष मी मोडून काढतो, पहा, गोंधळून जायचं नाही। AOB हेच वर्तुळ आहे किंवा या ठिकाणी मोजू AOB वर्तुळ कंस AOB। आणि दुसरं जे वर्तुळ कंस तयार झालं, आता या वर्तुळावर मी इथे नाव देतो APB, कंस APB हे खालचं। आता काय झालं, थोडं लक्षात आलं असेल, तुमचा वरचा भाग मोठा आहे, खालचा भाग लहान आहे, म्हणजे हे वर्तुळ कंस मोठा आहे आणि हे वर्तुळ कंस कसं आहे, लहान आहे। तर आता आपण याला काय करूया की याला काय संबोधलं जातं, तर AOB हा मोठा वर्तुळ कंस आहे, म्हणून याला विशाल कंस किंवा विशाल वर्तुळ कंस। आणि APB हा खालचा, हा लहान आहे, मग याला लघु कंस। अशा पद्धतीनं त्याला संबोधलं जातं। लक्षात आलं तुम्हाला? परत एकदा हे सगळं समजून घ्या की ही वर्तुळ आहे, समजा हे A आणि B या बिंदूमध्ये हे ब्रेक झालं, हे तुटलं, मग याचे जे दोन भाग होतात, एका भागाला एक वर्तुळ कंस म्हटलं जातं। वर्तुळ कंस कशाला म्हटलं जातं, ते लिहिलं कसं जातं, ते 3 अक्षराने लिहिलं जातं। फक्त AB हे वर्तुळ कंस म्हणून दाखवलं जात नाही, कारण हा जर वर्तुळ कंस दाखवायचा तर या दिशेने तुम्ही फिरला, इथं O बिंदूपर्यंत आलात आणि इथून इथपर्यंत B बिंदूपर्यंत आलात, हे दाखवण्यासाठी वर्तुळ कंस AOB असं दाखवला जातं। जे वर्तुळ कंस मोठा असतं, एकाच वर्तुळाचे जर दोन वर्तुळ कंस दाखवलेले असतील एका ठिकाणी, तर मोठ्या वर्तुळ कंसाला विशाल वर्तुळ कंस म्हणायचं, लहान वर्तुळ कंसाला लघु कंस असं म्हणायचं। आलं का लक्षात? या 2-3 गोष्टी आपण समजून घेतल्या। यानंतर काही वेळा काय होतं, आता हा खालचा आपण ही जी जीवा आहे, या जीवेमुळे वर्तुळ कंस तयार झालेला होतो। आता आपण परत काय करूया, या ठिकाणी AB बिंदू जे आहे त्याला बरोबर सेंटर मधून मधातून आपण काय करूया, ब्रेक करूया, दोन्ही बाजू सारख्याच राहतील अशा।
वर आणि खाली. पहा ए बी. आता काय झालेलं आहे तर ए ओ बी आणि ए पी बी हे सारखेच वर्तुळ कंस आहेत. आलं का लक्षात? हे कशामुळं? ए बी ह्या व्यासामुळे तयार झालेले आहे. व्यास कशाला म्हणतो? वर्तुळावरील दोन बिंदूला जोडणारी रेषा जी वर्तुळाच्या केंद्रबिंदूमधून जाते तो व्यास असतो. वर्तुळ केंद्रातून जाणारी, या ठिकाणी वर्तुळ केंद्र आहे समजा, तर मग ती कसाही असू शकतो व्यास. त्या वर्तुळाचे ते दोन समान भाग करणारी अशी काल्पनिक रेषा जी वर्तुळ केंद्रातून जाते, मग ती आपण गणितामध्ये आपण काढतो, की तिला व्यास असं म्हणतो. दुसरी गोष्ट तुम्ही भूगोलात शिकतात की विषुववृत्त याच्याशीच निगडीत कल्पना आहे की पृथ्वीचे दोन समान भाग करणारी काल्पनिक रेषा तिला विषुववृत्त असं म्हटलं जातं. गणित आणि भूगोलाचा या ठिकाणी संबंध येतो. तर आता हा अर्धवर्तुळ झाला, हा वर्तुळ अर्धवर्तुळ झाला, मग याला काय नाव येतं? वर्तुळ ए ओ बी हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही कंस कसे आहेत? अर्धवर्तुळ कंस. कारण हे दोन समसमान अर्धवर्तुळ झालेले आहेत म्हणून त्यांना अर्धवर्तुळ कंस असं म्हटलं जातं. पहा, 2-3 गोष्टी आपण आतापर्यंत या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या. वर्तुळ कंस म्हणायचं कशाला, त्याला संबोधायचं म्हणजे त्याचं वाचन कसं करायचं. वर्तुळ कंसासाठी 3 अक्षरे लागतात. वर्तुळ कंस ज्या अक्षरापासून आरंभबिंदू, ह्याचा आरंभबिंदू म्हणतात. ए आणि बी ह्या वर्तुळ कंसाचे आरंभबिंदू असतात. जेव्हा दोन वर्तुळ कंसाचे आरंभबिंदू हे समान असतात, आलं का लक्षात? हे कसे समान आहे त्यावेळेस ते काय एकाच वर्तुळाचे वर्तुळ कंस असतात. त्यानंतर वर्तुळाच्या व्यासामुळे जेव्हा वर्तुळाचे दोन वर्तुळ कंस होतात ते अर्धवर्तुळ कंस तयार होतात. व्यासापेक्षा एखाद्या जीवेमुळे होत असतील, मग एक मोठा होतो एक लहान होतो, व्यासाच्या खाली आहे हे जीव, मग ह्याला काय म्हणायचं? विशाल कंस. हा छोटा जो झाला त्याला लघु कंस, समसमान झाले त्याला अर्धवर्तुळ कंस, कारण अर्धवर्तुळच होत झालं ना हे अर्ध्या व्यासामुळे तयार झाले. तर अशा प्रकारे आपण 3-4 संकल्पना ह्या पाहिल्या. यानंतर आपण आता आणखीन एक संकल्पना या ठिकाणी मला सांगायची की या दोन वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू हे समान आहेत. अंत्यबिंदू किंवा आरंभबिंदू ए बी हे समान आहे. म्हणजेच वर्तुळ कंस ए ओ बी आणि वर्तुळ कंस ए पी बी हे एकाच वर्तुळाचे समान असल्यामुळे ते एकाच वर्तुळाचे आहेत, म्हणून त्यांना संगत कंस असेही म्हटले जाते. आलं लक्षात? हे एकमेकाची संगत कंस आहे, ते एकाच वर्तुळावर आहे. पहा, 3-4 व्याख्या आपण या ठिकाणी समजून घेतल्या पाहिल्या. वर्तुळ कंस कशाला म्हणायचं? एखाद्या जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले त्यावेळेस त्या दोन्ही भागाला वर्तुळ कंस म्हणतात. जेव्हा दोन्ही वर्तुळ कंसाचे अंत्यबिंदू हे समान असतात तेव्हा त्यांना संगत कंस म्हणतात. तयार होणारा मोठा कोन जो असतो तो विशाल कंस असतो, लहान कंस असतो तो लघु कंस असतो. त्यानंतर जर व्यासाने जर वर्तुळाचे 2 भाग केले असतील तर व्यासामुळे काय होतात? वर्तुळाचे 2 समान भाग होतात. त्यावेळी तयार होणारे जे 2 वर्तुळ कंस असतात ते वर्तुळ कंस अर्धवर्तुळ कंस असतात, ते दोन्ही समान असतात. तर एवढ्या सगळ्या व्याख्या पाहिल्या. यानंतर आपण आता काय करायचं? वर्तुळाचा केंद्रीय कोन कशाला म्हणतात ते आपण पाहूया. आता या ठिकाणी बघा, इथं काय झालेलं आहे? ए बी हा एक वर्तुळ कंस आहे, इथं ए एम बी हा विशाल कंस आहे आणि ए पी बी हा लघु कंस आहे. अशा प्रकारे सुद्धा वर्तुळाचे 2 कंस तयार झाले. म्हणजे मी ही काल्पनिक रेषा काढतो, हा इथून सुरू झालेला ए ह्या आरंभ बिंदूपासून बी ह्या अंत्यबिंदूपर्यंत. आलं का लक्षात? त्यानंतर आता ओ हा काय आहे? या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. ओ हा या वर्तुळाचा काय आहे? केंद्रबिंदू आहे. परंतु इथं 2 किरण दिसत आहेत या ओ बिंदूतून निघाले, ओ ए ओ बी, आणि यांनी काय केलेलं आहे? एक 70 अंशाचा कोन केलेला. कोन ए ओ बी हा कोन तयार झाला. कोन ए ओ बी, किंवा यालाच मी असे लिहू शकतो कोन बी ओ ए. बी ओ ए कोन लिहिण्याची पद्धत आपण एका व्हिडिओमध्ये शिकलेली आहे. ज्या बिंदूवर कोन तयार झाला त्याला कोनाचा शिरोबिंदू म्हणतात. वर्ग 5वी साठी जो व्हिडिओ तयार केला त्यामध्ये हे आपण विश्लेषण दिलेलं आहे.
ज्या बिंदूवर कोन तयार झाला त्याला शिरोबिंदू, कोनाचा शिरोबिंदू म्हणतात. अलग लक्षात. आणि तो कोन लिहित असताना तो मधामध्ये आला पाहिजे, ही दक्षता आपण घेतली पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. आणखीन कोणाच्या लक्षात नसेल तर. मग कोन AOB चा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. अलग लक्षात. वर्तुळाचा काय आहे, हा केंद्रबिंदू आहे. म्हणून या ठिकाणी काय झालेलं आहे, AOB हा वर्तुळाच्या केंद्रबिंदूवर तयार झाल्यामुळे कोन AOB याला, किंवा हे दोन्ही कोन एकच आहे, याला काय म्हटलं जातं, केंद्रीय कोन. केंद्रीय कोन. इथून पुढे तुमचे उदाहरण या संकल्पनेवर आधारित सुद्धा सुरू होणार आहेत. आता याचं बेसिक आपण पाहिलं, वर्तुळ कंस कशाला म्हणायचं. आता या वर्तुळ कंसावरच हा कोन तयार झालेला आहे. परंतु या कोनाचा केंद्रबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. दोन गोष्टी मी सांगितल्या. या AOB ह्या कोनाचा शिरोबिंदू हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. कोनाचा शिरोबिंदू म्हणजे काय, कशाला म्हणायचं, ज्या बिंदूवर कोन तयार झाला हा O शिरोबिंदू हा या पूर्ण वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. म्हणून AOB हा कोनाला कसला कोन म्हणायचं, तर केंद्रीय कोन म्हणायचं. हा केंद्रीय कोन तयार झाला. आता दुसरी एक संकल्पना या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. केंद्रीय कोनाने तयार केलेला कंस जो आहे, आता इथे लिहितोय मी, पहा. यावेळेस व्हिडिओ पाहताना थोडं लक्ष द्यायचं. कंस APB याचं माप सुद्धा या केंद्रीय कोना एवढंच असतं. म्हणजे हा 70 अंशाचा आहे, बरोबर. हा 70 अंश आहे कोन. कोणता कोन AOB हा 70 अंश आहे. तर या कोनानं तयार केलेला हा कंस, हा APB, कंस APB हा सुद्धा 70 अंशाचा असतो. आता मग इथं एक गणित तयार होतं, इथे एक उदाहरण तयार होतं. आपण पाहिलं, वर्तुळ जे आहे, वर्तुळ हे वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे समजा. आणि या ठिकाणी तर हा जो पूर्ण कोन आहे, हा कोन किती अंशाचा असतो, 360 अंशाचा असतो, बरोबर आहे. वर्तुळाचा पूर्ण कोन कितीचा असतो, 360 अंशाचा असतो. हा पूर्ण कोन 360 अंशाचा असतो. मग आता इथं तुम्हाला काय दिले, कोन AOB बरोबर 70 अंश. तर मी इथंच गणित तयार करायला, गणित निर्माण कसं होतं हे पहा. कोन म्हणलं इथे, हे कोनाचं सिंबल आहे, AOB बरोबर 70 अंश. तर कंस AMB चे माप किती. आता मला सांगा, या वर्तुळाच्या पूर्ण कोनाचं माप 360 अंश असतं. पूर्ण कोन 360 अंशाचा असतो, म्हणजे वर्तुळाकार फिरल्यानंतर. तर समजा हा आरंभी बिंदू आहे, इथून फिरून इथपर्यंत आल्यावर 360 होतं, परंतु त्यापैकी हे 70 आहे. म्हणजेच कोन AOB, मी फक्त कोन AOB हा कोन लिहिला, आणि हा बाहेरचा जो कोन आहे, कोन AOB हा 70 आहे. या कोनाने तयार केलेला वर्तुळ कंस आहे, हा सुद्धा 70 आहे. आता हा आतला कोन झाला, आणि हा बाहेर जो कोन तयार झाला, हा कोन काय होईल, 360 वजा 70. आलं का लक्षात. 360 वजा 70 हा बाहेरचा कोन, याला सुद्धा AOBच म्हणावं लागेल, किंवा कन्फ्युज व्हायचं. या कोना एवढाच हा कंस असतो. या कंसाचं माप 70 आहे. तर या पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती राहील, 360 राहील. मग त्यामधून हा 70 अंश गेला, 360 वजा 70, तर राहिलेल्या कंसाचं वर्तुळ कंसाचं माप निघतं आपलं. 0 मधून 0 गेलं, 0 गेलं. 6 मधून 7 जात नाही, इथं हातचा दिला. 16 मधून 7 गेलं, 9 राहिलं. 3 हातचा दिल्यामुळे इथं 2 राहिले, 290 अंश. म्हणजेच कंस AMB या कंसाचं माप किंवा ह्या बाह्य कोनाचं माप सुद्धा 290 अंश येतं. लक्षात. दोन्ही गोष्टी समजून सांगितल्या. परत रिपीट करूया आपण. या बाबी संदर्भात आपण काय काय शिकलं, की वर्तुळाचा
केंद्रबिंदूवर तयार होणारा कोन हा वर्तुळाचा केंद्रीय कोन असतो. केंद्रीय कोनाने व्यापलेला जो कंस असतो हा कोनाच्या मापा एवढाच असतो. हा कोन 70चा, हा 70चा, हा 60चा असता तर हा कोन 60चा असता. वर्तुळाच्या पूर्ण कोनाचे माप 360 अंश असते, हे आपण मागे शिकलेलं आहे. मग जर या कंस एवढा कंस APB हा 70 असेल तर हा AMB किती असेल, तर AMB हा A पासून पुन्हा A पर्यंत 360 असतो. मग या 360 मधून हे 70 वजा केलं आपण तर कंस AMB याचं माप निघतं 290. तुम्हाला इथं हा प्रश्न पडला असेल, सर इथं 70 दिले, हे 360 आलं कुठून? आलं का लक्षात? तर आपण कोन मापकामध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जेव्हा कोन तयार होतो, आता हा 90 अंशाचा कोन तयार झाला, हा सरळ गेला, हा 90 झाला. आलं का लक्षात? या माझ्या पेनने ह्या स्केल सोबत काय केलं, 90 अंशाचा कोन तयार केला. आलं का लक्षात? हा इकडे 90 झाला, बरोबर आहे. तर या बाजूला सुद्धा 90च तयार झाला. 90 90 180. आलं का लक्षात? म्हणजे हा सरळ कोन होतो 180. त्याच्यानंतर 180 प्लस 90 270 हा इथून येतो आणि हा जेव्हा याला मिळतो त्यावेळेस 360 होतो. आपण हे कोनाच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे शिकलेलं आहे. तेव्हा हा पूर्ण वर्तुळ कोनाचं माप हे 360 असतं. पूर्ण वर्तुळ कंसाचं माप सुद्धा 360च असतं. म्हणून 360 मधून 70 काढलं, राहिलेल्या वर्तुळ कंसाचं माप या ठिकाणी निघालेलं आहे. एक पुस्तकात दिलेलं उदाहरण पाहू आपण यानंतर. आता एक लक्षात घ्या, एक गणित आलेलं आहे पुस्तकातलं आपलं उदाहरण आहे. जर कंस AXB व AYB हे एकमेकांची संगत कंस असतील आणि मेजरमेंट ऑफ कंस AXB, मेजरमेंट म्हणजे माप कोणाचं, AXB चे 120 असेल, म्हणजे या कंसाचं माप 120 आहे, तर मेजरमेंट कंस AYB बरोबर किती? आता पूर्ण वर्तुळ कंसाचं माप किती असतं आपण शिकलेलं आहे. आता आपण एक प्रत्यक्ष आकृती काढून हे थोडंसं समजून घेऊया. आता हे एक वर्तुळ मी काढलेलं आहे, तर AXB कंस दाखवायचा मला. A या ठिकाणी X आणि हा B यांचे अंत्यबिंदू समान आहे. AYB म्हणजे एकमेकांची संगत कंस आहेत. मी म्हटलं तुम्हाला की जे दोन कंस एकाच बिंदूत सुरू होतात, आलं का लक्षात, आणि एकाच बिंदूत संपतात, त्यांना एकमेकांची संगत कंस म्हणायचं. ते एकाच वर्तुळावर असतात. संगत कंस याच्या अगोदर आपण सांगितलेलं आहे. AXB आणि AYB, A इथं Y बिंदू दिला. तर AXB हे याचं जे माप आहे हे किती आहे, 120. आता हे काढायचे आपल्याला. या पूर्ण आता इथं दिले कंस AXB बरोबर 120. पूर्ण वर्तुळ कंसाचे माप किती असते, 360 अंश असते. आलं का लक्षात? तर त्याच्यातला अर्धा AXB आहे, तर AYB काढायचं आहे. म्हणजेच मेजरमेंट कंस इथं लिहिलं कंस AYB बरोबर. तर ह्या काय करावं लागेल मग, या संपूर्ण याचं 360 आहे, एवढ्याचं 120 आहे. म्हणजे संपूर्ण याच्यातून हे वजा केलं की हे राहिलेलं निघतंय. आलं का लक्षात? म्हणजेच 360 पूर्ण कंसाचं माप वजा 120 म्हणजे AYBचं माप निघतं. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. 3 मधून 1 गेला, 2 राहिले. 240 अंश AYB हेच जे माप आहे हे किती आहे, 240 अंश. झालं का नाही? इतकं साधं सोपं आहे. ही आकृती फक्त तुम्हाला स्पष्टीकरणासाठी, समजण्यासाठी आणि या पद्धतीने सुटसुटीत मांडणी करून हे उदाहरण सोडवायचं. आणखीन एक उदाहरण घेऊ आणि आपण या ठिकाणी थांबूया. आता हे आणखीन एक उदाहरण आहे. O केंद्र असलेल्या वर्तुळात लघुकंस म्हणजे एकच वर्तुळ आहे, तिथं लघुकंस आणि विशाल कंस म्हणजे हे दोन्ही कंस कोणत्या, एकाच वर्तुळाचे आहेत. PXQ बरोबर 110 अंश. तर विशाल कंस PYQ चे माप काढ. आता हा लघु कंस आणि विशाल कंस दोन्हीच्या मापाची बेरीज 360 अंश असते. म्हणजे पूर्ण वर्तुळ कंसाच्या मापाची बेरीज पूर्ण वर्तुळ कंस 360 अंश असते. आलं का लक्षात? 360 अंश. मग इथं PXQ दिले 110 अंश अधिक मेजरमेंट कंस PYQ बरोबर 360 अंश.
म्हणजे हा लघु कंस आणि हा विशाल कंस दोन्हीच्या मापाची बेरीज 360 अंश असते. आता हा आपल्याला काढायचा आहे. ही समीकरण मांडणी पद्धतीने आपण इथे चाललो. m म्हणजे मेजरमेंट, कंस PYQ बरोबर 360 हे अधिक 110 आहे. बरोबर चिन्हाच्या समोर गेले की ते वजा 110 होतं. समीकरणामध्ये आपण शिकलेलं आहे. मग आता याची वजाबाकी करायची. 0 मधून 0 गेला 0 राहिला, 6 मधून 1 गेला 5 राहिले, 3 मधून 1 गेले. म्हणजे मेजरमेंट कंस PYQ म्हणजे विशाल कंसाचे माप जे आहे ते 250 अंश आहे. अशा पद्धतीनं हा वर्तुळ पाठ आपण संपूर्ण या ठिकाणी संपवलेला आहे. वर्ग 7वीचे, वर्ग 6वीचे, वर्ग 5वीचे गणितावर प्रत्येक पाठावर आधारित व्हिडिओ आहे. तुम्ही जरी आज वर्ग 7वीत असाल, एखादा 6वीतला पाठ समजला नसेल तर वर्ग 6वीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन माझा तो त्या पाठावर आधारित व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तुम्ही 8वीत आहात आणि तुम्हाला हे वर्तुळ समजलं नाही तर वर्ग 7वीच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हा व्हिडिओ पाहू शकता. किंवा तुम्ही 10वीत आहात, तुम्हाला गणिताच्या बेसिकचा अभ्यास करायचा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, या सगळ्या ह्याच्यावरचे बेसिक पूर्ण 5, 6, 7चं आहे. लवकरच 8चं सुद्धा येईल. व्हिडिओ पाहत चला, भरपूर सराव करा आणि व्हिडिओला लाईक करत चला. खाली लाईकचं बटन असतं, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मुलांना आवडला का नाही म्हणजे मला त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करता येते, सुधारणा करता येते. धन्यवाद.